खूप रिकामा आणि असा प्लेझंट असा बीच आहे. वेळ काढून नक्की या. आपल्या घरापासून किती, गावातल्या घरापासून अर्धा तासावर आहे ना, 24 मिनिट. हां, सो पाऊण तासाच्या अंतरावरती हा बीच आहे आणि निवांत एक संध्याकाळ अशी पण. नक्की या. नमस्कार मित्रांनो, खूप दिवसांनी मी हा ब्लॉग बनवतोय. माझ्याबरोबर ऋतुजा आहे, पाठी आई, नेहा आणि साक्षी. कुठे निघालो? कोरलाई बीच. तो आपल्या घरापासून जवळ आहे. आम्ही आलेलो आहोत गावाला, कोपरी गावाला, आणि आम्ही आत्ता होळीवर आहोत. गाडी निघण्यापूर्वी म्हटलं तुम्हाला एकदा सांगून मग निघावं. आपण निघालोय कोरलाई बीचला आणि तिकडे आज मजा करणार आहेत. थोडी सुकी मच्छी पण घरासाठी घ्यायची आहे आणि तुम्ही हा ब्लॉग बघालच. स्टे ट्यून. ते निघताना सर्वात पहिला काय, गणपती बाप्पा. चलो. मित्रांनो, कोरलाई बीचला आपण आता पोहोचलेलो आहोत. थोड्याच वेळात कोरलाईच्या सुका मच्छी बाजार, जिथे सुकी मच्छी बनवली जाते, तयार केली जाते, तिकडे पोहोचणार आहोत. हा रस्ता तिकडेच जातो आणि तिकडे गेल्यावरती आपल्याला थोडी सुकी मच्छी घरच्यासाठी घ्यायची आहे आणि पुढे निघायचं आहे. फायनली आपण कोरलाई बीचला पोहोचलेलो आहोत आणि असा बाजूला डावीकडे बीच आणि हा रस्ता. गाडी पार्क करून समोर बसणार इथे पण जाऊ. सो फायनली मित्रांनो, आपण पोहोचलोय कोरलाई बीचला. हा असा कोरलाई बीच आपल्या समोर आहे. वाजलेत किती?
4 वाजले. 4 वाजताचा हा निसर्ग बघा. हा हा हा. कोरलाई बीच अगदी असा ऑथेंटिक, स्वच्छ आणि तिथे जास्त पब्लिकची गर्दी नाही. माझ्यावर आई आहे हे बघा. हे बघा इथे पाण्यात मजा करतोय तो. होय जास्त खाली जाऊ नका, पाणी खेचतो. तो असा आपला हा कोरलाई बीच पाहून झालेला आहे. आता आपण त्या तिथे एक पलीकडे सुक्या मच्छीचा बाजार आहे, तिकडून आपण सुकी मच्छी घेणार आणि पुन्हा गावाकडे निघून जाणार, कोपरी करंजीला. बघा सगळे आलेले आहेत, सगळे एन्जॉय करतायत. आई कुठे गेली? आई आमची लांब तिथे आहे बघा. इथे आई आहे आणि इथे आम्ही आणि इथे इतके छान छान शेल्स आहेत ना, खूप मस्त मस्त आहेत. लोक हे शेल्स खारघर मध्ये विकत घेतात फिश टँक मध्ये टाकायला.
आणि इथे इतके कलरफुल आहेत. ग्रीन कलर आहे, येलो कलर आहे, मस्त गोल्डन गोल्डन आहे. एक नंबर. सगळे एक्सप्लोरर झालेत आता. मित्रांनो इथे आमचं बऱ्याच रील्स वगैरे शूट होत आहेत आणि हे सगळं चालू असताना इथे बघा आमची आई इथे मात्र बसलेली आहे. बसली आई काय करते इथे, कंटाळलीस की काय? आईने तिथे स्टोन जमा केलेत सॉलिड. हे काय कामाला येतील ना आपल्याला डेकोरेशनला. हा कासवासाठी बरोबर. आमच्याकडे एक कासव आहे, आमच्याकडे जो कासव आहे ना त्या कासवासाठी कामाला येतील म्हणून ठेवलेले आहेत. मस्त मस्त. आई तू एका बाजूला चालू ठेव. बघ इथे लोकांची रीलची तयारी चालली आहे. ए झाली काय प्रॅक्टिस? हा चला आता आपल्याला रीलची प्रॅक्टिस करायची आहे. रील बनवून बनवून दमत नाही या पोरी यार. रील इज मस्ट. रील खूप मस्त आहे. हे बघा प्रॅक्टिस बघा. रील मस्त आहे, मस्त. ए झाली का तयारी? मित्रांनो आता आपला एक ब्रेक घेतलाय. रील्स वगैरे शूट झाल्यात बऱ्यापैकी. आता आपण इथे चाललोय मार्केटला सुकी मच्छी घ्यायला. सुकी मच्छी या इथे भेटते बघा. हा सगळा इथे ॲक्च्युली सुकी मच्छी तयार केली जाते. जी मच्छी असते तिला वाळवून नंतर मग त्या मच्छीचा इथे व्यापार केला जातो. हा पूर्ण आगार दिसतो ना तुम्हाला. आणि या इथे वरती कोरलाई फोर्ट आहे. असे इथे दादा लोक बसतात, ताई इथे आहेत. अशी मच्छी वाळवली जाते. अशी बघा गवत लावलेले आहेत. अरे ताई हे बघा अशी इथे मच्छी वाळवत ते बाजार असतो. ताई इथे बाजारला बसतात ना पण भरपूर लोक. आपल्या गावातले स्थानिक असतात ते. अच्छा हे यार्डमध्ये फक्त वाळवतात. अच्छा बाहेर जाते ना जास्त करून. अच्छा तर माझं गाव कसं उरण चिरनेर आहे ना. आमच्या इथे पण असं आहे सगळं. चिरनेर 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 उरणला. हां जास्त हात बनतो रे. हे पिल्लू बघ. हां सो असा हा बाजार असतो इथे. आणि आपण मगाशी आलो ना त्यावेळेला या इथे गाडी लावली होती. आणि तुम्ही असं इथून वाटेतून आल्यानंतर हा इथेच कॉर्नरला मागे पण आम्ही यांच्याकडूनच घेतली होती बघा. तुम्ही गावात एंट्री मारल्यावरती एंट्रीला पहिलंच इथे तुम्हाला दुकान दिसतं. हां घ्यायचंच आहे ना तुम्हाला विचारून घेतो ना. सो आता आपण ब्रेक घेतला आलो. खास चोप लावतो. आता आम्ही बसलो कुठे कोरलाई बीचला. सगळे दमलेत. पाव भजी पाव असं काहीतरी पाहिजे होतं. भूक लागली. आई खेळते. सो असा आमचा आजचा प्लान सक्सेसफुल झालेला आहे. आम्ही एका वेगळ्याच रस्त्याने कोरलाई बीचपर्यंत आलो. खूप रिकामा आणि असा प्लेझंट असा बीच आहे. वेळ काढून नक्की या. आपल्या घरापासून किती, गावातल्या घरापासून अर्धा तासावर आहे ना, 24 मिनिटं. सो पाऊण तासाच्या अंतरावरती हा बीच आहे आणि निवांत एक संध्याकाळ अशी पण. नक्की या. काढून गाडीची चावी एका बाजूला ठेवून चप्पल एका बाजूला काढून साजरी केलेली संध्याकाळ, निवांत संध्याकाळ.
लहान मुलं आहेत काय? परत सांगा स्टोरी, परत सांगा काय आहे स्टोरी. नवरा बायको, हा मोठा मुलगा, अच्छा, छोटी बहीण आत्ताच झाली. आता झाले जस्ट झाले. मग शाळेत कुठल्या जातात ते? सो मित्रांनो, कसा वाटला आमचा आजचा ब्लॉग? सूर्यास्तापर्यंत आम्ही सगळं तुम्हाला दाखवलेलं आहे. हा बीच कसा वाटला नक्की सांगा. आणि तुम्ही या जवळपासच्या एरियामधून कुठून हा व्हिडिओ बघताय ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय बाय करा सगळ्यांनी. बाय. बाय बाय. मित्रांनो, रोहाकडून येताना हा रस्ता मिळत नाही. हा रस्ता आम्ही आज येताना म्हणजे कोर्लाईला येत असताना आम्ही चुकलो आणि पुढे निघून गेलो आणि फार JSW पर्यंत गेलो आणि नंतर आम्हाला लक्षात आलं की आम्ही चुकलोय. पुन्हा येताना या वाटेने आलो. तर ही वाट बघा कशी आहे, अगदी चिंचोळी आहे आणि या रस्त्याला जास्त रहदारी नसते. इथून आला तर तुम्हाला बीचचा असा भाग बघायला मिळतो जिथे जास्त रहदारी नसते आणि म्हणजे तुम्हाला विथ फॅमिली छानपैकी एन्जॉय करता येते. अगदी स्वच्छ असा बीच आहे. फक्त एवढंच की नॅरो रोड आहे, जरा समोरून गाड्या येतात त्यावेळेला जरा जपावं लागतं. देवीचं आहे नाही, तुळशी लग्न करतात तशी ती हे बनवली रस्ता. हा रस्त्यावर येईपर्यंत शूट करा. म्हणजे हा रस्ता बघा, हा रस्ता बघितल्यावर तुम्हाला असं वाटतं की म्हणजे मेन रोड वरून तुम्हाला या रस्त्याकडे यायला वाट दाखवेल गुगल, पण रस्ता बघून असं वाटतं की इथे काही वाट नसेल. हा असा अगदी कच्चा रस्ता आहे आणि हा मेन रोड आहे बघा. तर आपल्याला कुठे डावीकडे जायचं, हा मेन रस्ता आहे. मुख्य रस्त्यावरती यायला हा रस्ता आपल्याला चाललाय रोहाच्या दिशेने.